सांगायचं तिकीट मिळालं नाही, तिकीट मिळाले माझ्या सुनबाईला. हा. म्हणजे तिकीट माझ्या सुनबाईला कामाला लावून दिलेलं आहे. माझं तिकीट कोणी नाकारलेलं नाही, फक्त मुलाऐवजी सुनाला झालं. हा. असं म्हणून त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही विचारा या प्रभागातील त्या ऋतुराजला इथं लॉन्च करा यावर्षी. जाते आणि मधले काही लोक जे आहेत, तेच सगळा पक्ष चालवत आहेत. नाही तसंच आहे ना, तसंच आहे. शिवसेना प्रमुख आहे ना, म्हणजे लहान कार्यकर्ता असेल का मोठा कार्यकर्ता असेल त्याला बोलून त्याची विचारपूस करायची. पण आता काय झालेलं आहे, माध्यम कोणीतरी आलेलं मध्ये ते तिथपर्यंत पोहोचूनच देत नाहीये. म्हणजे आपल्या व्यथा तिथपर्यंत जर जात नसेल तर काय उपयोग आहे हो? स्थानिक पातळीवरच्या नेत्यांवर आपला रोष आहे. नाही, स्थानिक पातळीवर काय कोण नेते राहिले हो? नेते राहिले का? शेवटचा नेता मी होतो, जुना मी त्याच पक्षात होतो. आता राहिलं कोण तिथे? हा, कुठे? वसंत गीते होते ना तुमच्या बरोबर? हा, होते ना. वचन गीते आहे, ते आहे पक्ष चांगलं सांभाळतील, करो, त्यांना शुभेच्छा. हो, पण तुम्ही एकीकडे म्हणतात मीच नेता आहे, माझ्यासारखा तर कोणी तिथे नेता राहिलेला नाही. दुसरीकडे तुम्ही म्हणतात की आम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून आम्ही हे जातो. म्हणजे काय नेमकं तुम्हाला सांगायचं? तिकीट मिळालं नाही, तिकीट मिळाले माझ्या सुनबाईला. हा. म्हणजे तिकीट माझ्या सुनबाईला कामाला लावून दिलेलं आहे. माझं तिकीट कोणी नाकारलेलं नाही, फक्त मुलाऐवजी सुनाला झालं. हा. असं म्हणून त्याच्यामुळे. आणि आमच्या सर्वांची इच्छा होती, आमच्या इथल्या संपूर्ण नागरिकांची तुम्ही विचारा या प्रभागातील त्या ऋतुराजला इथं लॉन्च करा यावर्षी. पण मग आता भाजप ऋतुराजा देणार का वहिनींना देणार? नाही, सुनबाईसाठीच मागितलं आम्ही तिथे, आमच्या सुनबाईसाठीच मागितलं. आम्हाला काही कुठे डिस्प्यूट करायचं नाहीये, जो आहे वो ठीक आहे. निवडणुकीचं कारण आहे का भाजपमध्ये जाण्याचं किंवा अन्य काही कारण आहे? नाही, आपण बघितलं ना मागच्याही निवडणुकीत काय झालं, याही निवडणुकीत त्याला डावललं. मग आम्ही सुनबाईचा प्रचार पण चालू केला, जवळजवळ 8-10 दिवस झाले. सुनबाई संपूर्ण प्रभाग फिरली आणि सगळं प्रभाग फिरत असताना कुठेतरी वाईट वाटत होतं या गोष्टी. तर आपण एवढं काम करतोय नाशिक इतकं, तर मी सांगतो म्हणजे पक्ष वाढीसाठी तर माझ्या इतकं काम कोणी केलं नसेल. म्हणजे आमचे सण उत्सव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर असेल तर लोकही नाव घेतात का विनायक पांडे इतकं मोठे कार्यक्रम कोणी करत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत आणि वर्षभर आम्ही कार्यक्रम करतो. म्हणजे आमचं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सुद्धा ना मुंबईत साजरी होत नसेल ना, तशी मी माझ्या इथं साजरी करतो. मुंबईतले काही आमदार वगैरे म्हणजे मागच्या वर्षी आले ना, ते म्हणे मुंबईत सुद्धा असं होत नाही. म्हणजे एवढं सगळं करून पण जर अशा पद्धतीने जर चुकीचं होत असेल तर योग्य नाहीये ते.